ना म्हणजे प्रत्येकाचं मेंढीपालन किंवा प्रत्येकाचं शेळीपालन हे प्रत्येकाच्या म्हणजे कसोटीवरतीच आहे, त्याला पर्यायच नसतो. आता आमच्याकडची पण कसोटी आम्हाला करावी लागते, तुम्ही तुमच्याकडची कसोटी करता. पण आम्ही काय करतो की जास्त करून फोकस जो म्हणजे माझा वैयक्तिक असतो ना, ते कारण कशामुळे होतं ह्या गोष्टींकडे फोकस असतो. आज मला अहिल्यानगरवरून एका दादाने फोन केला होता की साहेब आमच्या हायड्रोपोनिकला बुरशी लागते. लागणारच ना, ह्या कंपन्या ज्या आहेत ना हे फक्त त्यांचं प्रोडक्ट विकणारे आहेत. आज आपल्या पण मेंढीपालनाचं तसं आहे, शेळीपालनाचं पण तसं आहे. खूप सारे लोक म्हणतात ट्रेनिंग घ्या, ट्रेनिंग घेतल्यानंतर किती लोक मार्गदर्शन करतात. मग आपल्याला फक्त पिकवणं कधीच कामाचं नाही, तर आपल्याला विकायचं कसं ह्याचं जो काही मार्गदर्शन पाहिजे हे खरंच कोण देत नाही मुळात. आणि तिथंच आपलं गणित अडकलं. मस्त प्राणी चांगले करू, मस्त सर्व काय करू आपण, पण आपल्याला जी काही गरज आहे ना की प्राण्यांना कसं सांभाळायचं, की प्राण्यांना काय मुळात कारणच काय होतं. आता माझ्यासारख्याला इंजेक्शन येत नाही, असे कितीतरी लोक असतील की ज्यांना इंजेक्शन टोचता येत नाही. मग अशा लोकांनी इंजेक्शन टोचण्याची वेळ येऊच नाही म्हणून काय केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टींचा आम्ही बारीक विचार करतो. त्याच्यामुळे आम्हाला काय करायला लागलं की हे सर्व प्रयोग करावे लागले. आता एवढे प्रयोग तर कोण करत बसणार नाही आणि केलेही नसते कोणी, कारण केव्हाच त्यांनी सरेंडर केलं असतं. पण आपल्याला कसं आहे की जर तर किंवा पर्यायीच्या गोष्टी आपण ठेवत नसतो ना, तेव्हा मात्र एकदम मन लावून काम करत असतो. आज आमच्याकडे खूप लाख समस्या असतात, तरीसुद्धा आम्ही त्याच्यामध्ये अडचणीवरती मात करत ते मेंढीपालन करत ह्या सर्व गोष्टींचा प्रयोग करत करत पुढे असतो. प्रत्येकाला सुरुवातीला अडचण येणार, जशी आम्हालाही येते, आजही येते. आज जरी 5-6 वर्ष झाली तरी अडचण येते, काही हरकत नाही, तरीसुद्धा आम्ही त्याच्यातनं नवीन काहीतरी करत असतो. तसं प्रत्येकाला अडचण आली म्हणून घाबरू नका, त्याच्यामध्ये काहीतरी शांततेतनं मार्ग निघतो आणि त्याच्यानुसार मेंढीपालन होत असतं. असं नाही की त्यांनी केलं म्हणजे माझं होईल आणि माझं झालं म्हणजे तुमचं होईल, असं कधीच नसतं. तर अडचणी प्रत्येकाला येते आणि प्रत्येकाने जर बारकाव्याचा विचार केला, मी नेहमी सांगत असतो तुमच्या शेतामध्ये जो काही काडी कचरा आहे त्याच्यावरती मेंढीपालन करायचं आहे. तुम्ही व्यवस्थित म्हणजे एक्स्ट्रा काय अजून तुमचं क्षेत्र किंवा तुमच्याकडचं जे काय आहे ते गुंतवू नका, कारण बाबांनो आपण क्षेत्र गुंतवल्यामुळेच आपण नुकसानमध्ये आहोत. आज खूप साऱ्या लोकांनी सांगितलं तुम्ही क्षेत्र गुंतवा. अरे पण बाबांनो आपल्या शेतामध्ये जो काही काडी कचरा आहे, तुरीचं बुसकाट आहे पिटवून देतो आहे, सोयाबीन पिटवून देतो आहे, हरभऱ्याचं पिटवून देतो आहे, असं जे काय पिटवून देते किंवा जी काय तुमच्याकडे बीटी बोलतात मक्याच्या आतली बीटी निघते ते जे फेकून देतात किंवा त्याला कचऱ्यामध्ये टाकतो, हे सर्व गोळा करून त्याचाच चाऱ्याचं नियोजन करून मेंढीपालन करायचे बाबांनो. तुम्हाला एक्स्ट्रा अजून काही करायचं नाही किंवा तुम्हाला शास्त्रशुद्ध असं वेगळं काहीच नाही. फक्त 1-2 गोष्टींची काळजी करायची आहे. आणि आपल्या शेतामध्ये जो काय आता आम्ही ह्यावेळी गव्हाचा जो काय भुस्सा आहे, आता आमच्याकडे चाऱ्याचं खूप डिफरंट म्हणजे नाहीच समजायचं चारा अशा पद्धतीत आहे. आणि आमच्याकडे गहू हा एकमेव चांगला थंडीमध्ये येतो. तर आम्ही काय करणार आहे, ह्या गव्हाच्या जे काय भुस्सा असतो, आता गव्हाचा भुस्सा 6 रुपये किलो आहे आम्हालाही माहीत झालं. मग आम्ही काय करणार आहे, हे गव्हाचा जो भुस्सा आहे त्याच्यावरती प्रक्रिया करणार आहे. आमच्याकडे जो कचरा आहे, जो काही काडी कचरा भेटतो त्याची प्रोसेस करून जी काय प्रक्रिया करून जे काय मेंढीपालनासाठी फायदेशीर राहील. आणि ते पण गव्हाचा जो काय भुस्सा आहे त्याचं म्हणजे चौकशी, म्हणजे काही लोकांनी घातलं आहे, कसं घातलं, किती प्रमाण केलं किंवा काय परिणाम होतात, ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणार आणि त्याच्यानंतर मग तेही उपयोगात येणार. कारण आमच्याकडे जर काही ते उपयोगात आलं तर नाही म्हटलं तरी आमच्या 1 वर्षाचा जो सुका चारायचा जो काही विषय आहे तो निपटेल. अशा पद्धतीनं हे मेंढीपालन आहे. तुम्ही प्रत्येकाने म्हणजे मला जे काही लोक मेसेज करतात, सर्व काही लोक मेसेज करतात, खूप अनुभवी तुम्ही लोक आहात. फक्त प्रॅक्टिकलमध्ये आम्ही आहोत, त्याच्यामुळे आम्हाला त्याचा अंदाज आलेला आहे. आणि तुमचा अनुभव किंवा तुमचं मेंढीपालन हे आमच्यापेक्षा मोठंच आहे, काही हरकत नसते. कारण तुमच्याकडे जी काही चाऱ्याची व्यवस्था आहे किंवा चाऱ्याची जी सुविधा आहे ती चांगल्या प्रमाणात आहे आणि आमच्याकडे तशी नसल्यामुळे आमचं मेंढीपालन हे छोट्या प्रमाणात आहे. पण आम्हाला प्रॅक्टिकल जे करावं लागतं म्हणजे प्रयोग करणं हे आम्हाला करावंच लागतं, त्याला पर्यायच नाही. त्याच्याशिवाय आमचं मेंढीपालन पण होणार नाही. तर प्रत्येकाने असे घाबरून जायचं नाही की आम्हाला होणार नाही किंवा आमचं येणार नाही. 1-2 गोष्टीचं नियम आहेत मेंढीपालनाचं, तेवढं पाळायचं. आणि चाऱ्याचं तर काय तुमच्याकडे व्यवस्था अजिबात काय म्हणजे आमच्यासारखं क्रिटिकल आहेच नाही. तर तुमचं मेंढीपालन हे नेहमी सक्सेसफुल राहील. फक्त तुम्ही संयम ठेवला पाहिजे. आणि प्रत्येकाने म्हणजे आता खूप सारे लोक आम्ही जेव्हा स्टोरी किंवा स्टेटस वगैरे टाकतो मी, तेव्हा प्रत्येकाचा एकच म्हणजे मला मेसेज येतो की आम्हाला कधी साहेब भेटणार. तर मी साहेब वगैरे किंवा दादा वगैरे नाही आहे, मी सर्वांचा तुमचा लहान भाऊ आहे. मी काय मोठा नाही किंवा काय नाही. तर मी फक्त प्रयोग करतो आणि जसं माझ्याकडे उपलब्ध होईल मी प्रत्येकाला सांगतो, जसं उपलब्ध होईल तसं आम्ही प्रत्येकाला देऊ. पण असं म्हणजे काय तुम्ही मला कुठली डिग्री द्यायची किंवा काय गरज नाही आहे. मी नॉर्मल माणूस आहे, जसं तुम्ही नॉर्मल आहात तसा मी पण नॉर्मल आहे. आणि जसे तुम्ही पहिले नॉर्मल होता तसे मी पण नॉर्मल होतो. फक्त मला अनुभव आला, प्रॅक्टिस करत गेलो, त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये थोडासा एक्सपिरियन्स आला.
तसं तुम्ही सर्व एक्सपिरियन्समध्येच एक्सपर्ट होणार आहात। असं काही कोणाचं डायरेक्ट होणार नाही किंवा काय नाही, त्याच्यामुळे काही दर्जा बिर्जा द्यायची काही गरज नाही। आम्ही सर्व एकच आहोत। जसं तुम्हाला जसा अनुभव येतो, काही लोक मला अनुभव शेअर करतात, आम्ही त्यांना शेअर करत असतो। असं जर एकमेकांना झालं ना शेअर करण्याचं, तर 100% कोणाचंही मेंढीपालन फेल होणार नाही। आणि जो काय आहे मेंढीपालनाचा व्यवसाय हा प्रत्येकाचा एकदम सक्सेसफुल होईल, याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकतो आज। आमच्याकडचं जे मेंढीपालन आहे आणि तुमच्याकडचा जो मेंढीपालनाचा अनुभव आहे त्याच्यामध्ये खूप सारं अंतर आहे। आता आमच्याकडे कसं होतं की आम्ही जे मेंढीपालन करतो त्या आमच्याकडच्या मेंढीपालनामध्ये खूप साऱ्या आम्हाला अडचणी येतात आणि त्या अडचणींचा आम्ही जे प्रयोग करतो किंवा त्या अडचणींमध्ये जे काही आम्हाला मिळेल नवीन करता येईल त्याच्यानुसार आमचं मेंढीपालन होतं। आमच्यापेक्षा प्राण्यांची संख्या तुमच्याकडे सर्वांकडे जास्त आहे, माझ्यापेक्षा तर सर्वांचं शिक्षण तर सर्वात जास्त आहे, माझ्यापेक्षा प्राण्यांची संख्या तर सर्वांचीच जास्त आहे, अनुभव तर माझ्यापेक्षा सर्वांकडे जास्त आहे। पण प्रॅक्टिकल जे आहे ते खूप सर्वांकडे कमी असल्यामुळे काय झालं, आम्ही जास्त करून प्रॅक्टिकलमध्ये करतो, कारण आम्हाला पर्यायच नाही। आता हा मका पेरलेला आहे, तुम्ही बघू शकताय, मक्का टोकला आहे तर मक्केला म्हणजे एक असं काही त्रास नाही। आता मक्का टोकला आहे तर मक्केला खारुताई खाऊ लागली आता, म्हणजे अजून मका उगवला नाही, मका खाली आहे त्याच खारुताई ती खाऊ लागली आता। आणि खारुताईनं खाल्ल्याच्या नंतर काय होते, खारुताईचं खाऊन झालं की त्याच्यामध्ये किडीचा प्रादुर्भाव, कारण आता आभाळ एवढं त्रास देते आम्हाला की आम्हाला फवारणीशिवाय पर्यायच नाही आता। आणि ही फवारणी केल्याच्या नंतर त्याच्यातून वाचलं की आमच्याकडे गव डुकरं ह्या सर्वांचा परत आमच्याकडे त्रास आहे, ही परत एक आम्हाला समस्या चालू होती। अशामध्ये आमचं हे मेंढीपालन चालू असतं, नेहमीच काय नाही काहीतरी नवीन प्रयोग करावा लागतो, त्याला आम्हाला पर्यायच नसतो। आणि जे काय मेंढीपालन आम्ही करतो म्हणजे एकदम शाश्वत उत्पन्न काय होईल किंवा आम्हाला शाश्वत चारा जो काय मिळेल ह्याच्यावरती जास्त करून फोकस असतो, कारण 4 महिन्याचा जो पिरियड असतो हा आमचा चाऱ्यामध्ये जो काही आम्हाला चारा करायचा आहे ना त्याच्यावरती सर्व काय नियंत्रण असतं। आणि ते जर काय चुकलं आमचं, म्हणजे 4 महिन्याचा जो काय चारा आहे आमचा तो जर का चुकला तर आम्हाला पर्यायच नाही दुसरा, त्याच्यामुळे आम्हाला ह्या सर्व गोष्टी कराव्या लागतात। आणि वातावरणाचा तर आम्हाला एवढा फटका असतो तर कधीच आपण विचार केला नाही, आणि ह्या विचाराचा न केल्यामुळे आमच्याकडे भले भले मोठे शेड जे आहेत हे आजही तसे ना तसे बंद पडलेले आहेत। कधीच कोणी ह्या वातावरणाचा अभ्यास केला नाही आणि ह्या वातावरणामध्ये कोणता चारा येईल ह्याचाही जास्त करून कोणी अभ्यास केला नव्हता, आणि त्याच्यामुळे आमच्याकडे शेळीपालन हे पूर्ण 100% बंद करण्यात आलेलं आहे, म्हणजे कोणाचंच सक्सेस होत नाही आणि भविष्यातसुद्धा ते कोणाचं सक्सेस होणार नाही। कारण काय होते की जो काय शेळीपालनासाठी तुमचा चारा लागतो किंवा आपल्याला जो चारा लागतो हा चारा कधीच आमच्याकडे होत नसतो, त्याच्यामुळे आमच्या लोकांनी ट्राय तर केली सर्व, पण काय झालं की त्यांना जो अभ्यास पाहिजे होता, चाऱ्याचं मार्गदर्शन पाहिजे होतं, हे कधीच कुणी दिलं नाही आणि देऊ शकला नाही। त्याच्यामुळे काय झालं की ह्यांना फक्त रस्ता माहिती झाला, पण मार्गदर्शन नसल्यामुळे खूप सारे लोक आमच्याकडचे आजही अडचणीत आहेत। आणि आमच्याकडच्या खूप साऱ्या लोकांचं जे काही शेळीपालन होतं ते आजही बंद आहे। तसं आमचं मेंढीपालनाचा विषय आहे, तर आमचा मेंढीपालनाचा जो विषय आहे हा आमचा खूप करून चाऱ्यावरती टिकून असतो। आणि ह्या चाऱ्याचं जे आमच्यासाठी महत्त्व आहे ना ते म्हणून तर चारा जो आम्ही बनवतो त्याचे खूप सारी बारीक प्रयोग करत असतो। आता खूप साऱ्या लोकांना आम्ही टुडीचं वेड लावलेलं आहे, खरंच वेड लावलेलं आहे, चांगली गोष्ट आहे। तुम्हीसुद्धा विचार करा, जर काय आपण जो चारा घेतो आहे हा जर चारा 40% वेस्ट होत असेल, प्रत्येक जणाचा एकच शब्द आहे माझ्याबरोबर की आमचा चारा जो आहे 40 ते 50% वेस्ट होतो। जर काय 40 ते 50% चारा वेस्ट होत असेल तर अशा मशनीचा जो काही खर्च आहे तो एकदम नॉर्मल आहे साहेब, प्रत्येकाने एकदा विचार करून केलं पाहिजे। असं मी कधीच म्हणत नाही की तुम्ही मशीन घेऊ नका किंवा घ्या, कधी कुणाला फोर्स करत नाही आणि कधी कुणाला हे म्हणजे सांगितलं पण नाही, पण एकदा विचार करायचा बारकाव्याने। जर काय आपला चारा 40% जर खर्च होत असेल तर त्या मशीनचा जो काही खर्च आहे, आज दिवसेंदिवस मशीनची किंमत वाढतच आहे, तर तो आपल्यासाठी किती फायद्याचा राहील। कारण जर काय 40% जर विकत घेतलेला चाऱ्याचं जर बचत होत असेल ना तर त्याचा पैसा किती होईल त्याचं कॅल्क्युलेशन करा।
मशनीची किंमत आणि ते ह्या दोन गोष्टी कंपॅरिझन करा आणि त्याच्यानुसार मग तुम्ही नियोजन करायचं की काय करायचं. नाहीतर आम्ही सांगतोय म्हणून करत बसू नका. तर आमच्याकडे कसं होतं जो आमच्याकडे परिणाम येतो किंवा आमच्याकडे जो त्रास होतो त्याच्यामधनं आम्ही हे सोल्युशन किंवा हे मार्ग काढत असतो. त्याच्याशिवाय आम्हालाही पर्याय नसतो. कारण कितीतरी काय केलं मेंढी पालनासाठी आम्ही तरी चाऱ्याच्या बाबतीत आम्ही म्हणजे तुम्ही लोक आम्हाला कधी ऐकू शकत नाही. कारण आमच्याकडं चारा म्हणजे एकदम काटेकोरपणे केलेली गोष्ट असते आणि ती जर अशी मुबलक प्रमाणात वेस्ट होत असेल तर आमचं मेंढीपालन सक्सेस होणार नाही. ह्याच्यासाठी मात्र आम्ही ते नियोजन करत असतो. आणि एकदा का चाऱ्याचं आमचं नियोजन झालं म्हणजे माझं तर अजून पण चाऱ्याचं 80% पण नियोजन नाही, 20% चाऱ्याचं नियोजन आहे. बाकीचं ज्या लोकांचं आहे आमच्याकडे त्यांचं काय फिरस्ती असल्यामुळे त्यांनाही एवढा त्रास होत नाही. पण सर्वांचं चाऱ्याचं जे आमच्याकडचं नियोजन आहे ते कधी 100% होणारही नाही. कारण त्याला जी काही गोष्टी येतात म्हणजे आमच्याकडचं जे वातावरण म्हणा किंवा आमच्याकडचा जो काही क्लायमेटचा भाग आहे त्याच्यानुसार एकदम सक्सेसफुल म्हणजे तुमच्यासारखा चारा आम्ही कधीच करू शकत नाही. तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नामध्ये हे जे काही प्रयोग करतो ना त्याच्यानुसार आम्हाला हे मेंढीपालन करायला म्हणजे एक इच्छा होते की नाही खरंच मेंढीपालन केलं पाहिजे. जो काही चारा मिळतो त्या चाऱ्यानुसारच आम्ही मेंढीपालन करत असतो. कारण भविष्यामध्ये ह्याला खूप चांगली मागणी येणार आहे. आम्हाला आज जरी चाऱ्याचा त्रास असला किंवा आत्तासुद्धा जरी जो चाऱ्याचा जो आमचा त्रास आहे ना हा 100% आहे आम्हाला. त्याला काय म्हणजे पर्यायच नाही आमच्याकडे. पण तरीसुद्धा जर काय आम्ही तुमच्या एवढा नाही पण तुमच्यापेक्षा थोडाफार का होईना जर का आम्ही चारा केला तर त्या चाऱ्यामध्ये 100% उपयोग करून आम्ही मेंढीपालन कसं करू शकतो ह्याचं नियोजन करत असतो. कारण आम्हाला जो काही चारा मिळेल त्या चाऱ्यावरती आम्ही 100% मेंढीपालन करण्याचा विचार करतो.